नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. माजी खासदार संजय काका पाटील, सांगली जिल्हा. आज सांगली जिल्ह्याकडे आलोय कारण महत्वाची बातमी आहे आज, की जी राज्यात चर्चेचा विषय होण्यासारखी आहे. कारण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीचे प्रचार चालू आहे. त्याच्यासाठी मग विटा असेल, सांगली जिल्ह्यातला दौरा झाला त्यांचा, जत असेल, कराडवरनं इकडे आले ते, सातारा जिल्हा करत करत फिरले. पण सांगली मात्र त्यांनी टाळली, सांगलीला यायचं टाळलं त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय काका पाटील आणि त्यांची चर्चा झाली. संजय काकांना लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे आणि ह्या सारख्या चर्चा होत होत्या आणि त्यांची भेट एकदाची झाली आणि सकारात्मक निर्णय झालेला आहे. असं कोण बोलतंय जनप्रवास लाईव्हशी? ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे. ते स्वतः बोलले जनप्रवास लाईव्हशी. चर्चा सकारात्मक झाली. मी म्हटलं प्रवेशाचं काय ते नाही, परंतु आम्हाला बातम्या कळतात ना, की ती बातमी अशी आहे की 30 जूनला त्यांचा प्रवेश होतोय. आता ह्याच्यावरनं आपण विश्लेषण करणं महत्वाचं आहे ना, कारण त्यांना राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर जुना काळ आठवला तर आर पाटील विरुद्ध संजय काका पाटील. आता आर पाटील नाही आहेत दुर्दैवानं, पण त्यांचे चिरंजीव रोहित पाटील आहेत, आमदार आहेत. संजय काकांना ते धूळ चारून निवडून आलेले, हे मान्यच करावं लागेल ना. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये संजय काका नव्हते. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर रोहित पाटलांचं राजकारण काय, त्यांना हे जड जाणार का राजकारण? या चर्चा होणं स्वाभाविक आहे ना सांगली जिल्ह्यामध्ये. आज जयंत पाटील, विश्वजित कदम हे आपण बघतोय आणि विशाल पाटील खासदार आहेत विद्यमान, आणि रोहितचं इकडं चांगलं आहे आणि अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे म्हणजे देवाभाऊंची पण चांगलं आहे. आता गणित विधान परिषदेची पण हिच्यात असल्यामुळं लगेच घाई नाही. म्हणजे रवींद्र चव्हाण स्पष्ट म्हणतील की या प्रवेशाचं नक्की नाही, परंतु जयकुमार म्हणतात सकारात्मक चर्चा झाली, म्हणजे काहीतरी पाणी मुरते नाही. 30 जूनला हा प्रवेश होतोय, ही पक्की बातमी आहे आतली. आता मातब्बर नेते पश्चिम महाराष्ट्रातले कोण भारतीय जनता पक्षाचे? ज्यांनी महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम खातं, सगळी खाती भोगली, आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील. त्यांना विचारल्याशिवाय तर काही होणार आहे का? परंतु जयकुमार गोरे बोलतात म्हटल्यानंतर हा शेवटी अंतिम निर्णय रवींद्र चव्हाण आणि देवाभाऊ आणि रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय निर्णय होणार का, हा प्रश्न राहिला. पण ही विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर ह्याच्यानंतर 30 तारखेला हा प्रवेश करायचा, अशा पद्धतीचं आता संजय काका गोटातून ही बातमी आऊट झाली. ती आपण विश्लेषण करणं महत्वाचं आहे. मग याची राजकीय घडामोडी बऱ्याच होतील ना. संजय काका जयंत पाटलांच्यावर आता तुटून पडतायत, की जे दोघांचं सख्य होतं लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं. विशाल पाटलांच्या विरोधात कसं राजकारण झालं, काय काय झालं, हे सगळं इतिहास आहे ना, आता ताजा आहे. आणि आता इथनं पुढचं राजकारण 30 तारखेला त्यांचा प्रवेश झालाच तर चंद्रकांत दादा जास्त संपर्कात आता येतील. आज उद्या कळेल काही गोष्टी. परंतु रवींद्र चव्हाण यांची सुद्धा जनप्रवास लाईव्हचा प्रतिनिधी मुंबईत भेट घेणारच आहे उद्या. काय म्हणतात ते, त्यांचीही प्रतिक्रिया येईलच ह्याच्यावरनं. परंतु संजय काका मात्र भारतीय जनता पक्षामध्ये जायला उत्सुक होते. आणि आता उद्याच्या या विधान परिषदेची जी मतदान आहे त्याच्यात नाही म्हटलं तरी तासगाव, कवठेमहांकाळ नगरपंचायत, पंचायत समिती तासगाव आणि जिल्हा परिषदेचे 2 सदस्य आहेत, ते सोडून द्या. परंतु 13 नगरसेवक आहेत. कुणाचे? तासगाव नगरपालिकेचे संजय काकांचे. आणि ती मतं मिळणार, ती पण चर्चा झाली त्यांची. पंचायत समितीचे 8 सदस्य, ही चर्चा झाली. आणि एकूण असे संजय काकांच्याकडे असणारे 22 आणि पंचायत समिती 2 सभापती ही सगळे बघितले तर संजय काकांची ताकद नाही म्हणता येत नाही. आहेच ना, आघाडी केली ती त्यांनी, त्याच्यातनं त्यांनी निवडणूक लढवली. आणि आता ही सगळी ताकद आता राष्ट्रवादी अजितदादाचे ते आहेत, त्यांचे नेते आहेत ते जिल्ह्यातले, त्यामुळं त्यांची युतीच आहे. मग अशा वेळेला हे राजकारण न करता 30 तारीख ही निवडायचं कारण सुद्धा हे असू शकतं ना, की आत्ता ते काही काढायचं नाही.
वातावरण तर असं आहे की शिवसेना काय करेल एकनाथ शिंदे सातारामध्ये जिल्हा परिषदेचा बदला घेणार का? मी याच्या आधी युट्यूबवर बोललोय. बऱ्याच नगरसेवकांना डावच काढायचा आहे. शंभूराजेंचं आता काय कसं ते मिटिंगा चुकवतात, का चुकवतात ह्या चर्चा पण चालूच आहेत. सोशल मीडियात बघतोय आपण. शिवसेना बदला घेणार का? मग एवढा फरक पडून भारतीय जनता पक्षाचा बदला घेणार असतील तर मात्र राजकारण वेगळं वेगळं दिसतंय. आता सांगलीचे सगळे नगरसेवक जवळजवळ मला वाटतं 127 सगळेचे सगळे आता टूरवर निघाले. सगळं चालू झालं आता. घोडे बाजार असो. सगळ्यात राजकारण महत्वाचं की रोहित पाटलांना याचं काय राजकारणाचं. संजय काका भाजपवासी झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गटतट आहे. आता शेवटी मातब्बर नेते पश्चिम महाराष्ट्रातले म्हटलं तर सगळे चंद्रकांत दादा हे सगळे गट एकत्र आणणार आणि हे नंतर परत राजकारण चालूच होणार आहे. कारण बघता बघता 2-2.5 वर्ष गेले की चालू झालं. लोकसभा येतील, विधानसभा येतील. बघूया आता काय काय होते. पण संजय काकांचा भाजप प्रवेश हा होणार की नाही होणार जरी चर्चा असल्या तरी आत्ता मात्र आमची बातमी आहे की त्यांचा भाजप प्रवेश होणार. आणि चर्चा तर झाली, जयकुमार गोरे बोलतायत आणि ते सकारात्मक झाली. याचा अर्थच असा आहे संजय काका भाजपवासी होतील. बघूया. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.